सांगण्यात येतोय की एवढे दिवस पाठराखण करण्यामध्ये अयशस्वी ठरले म्हणून हा प्रयत्न केला जातो? ये जे आज जनता ने आज जनताच्या मी खूप खूप असं म्हणताय की सत्ता पुढे शाणपत चालत नाही असं म्हण आहे महाराष्ट्रामध्ये. फक्त मी इकडेच ऐकलेलं आहे. पण मी असं म्हणते, आत्ता मी असं म्हणू शकते की जनता पुढे राजकारण आणि शाणपत चालत नाही. जनताने खूप चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला आहे आणि जनताची विजय आहे. और जनताची जे बाजू बघून हे लोकांना राजीनामा घ्यावा लागणार आहे. खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल ज्या ज्या पद्धतीचे पुरावे हाती आलेले आहेत, म्हणजे मुळात तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे वारंवार समोर आलेले आहेत. इतरही अनेक प्रकरणं या निमित्तानं चर्चेत आलेली होती. तुम्ही या राजीनाम्याबद्दल समाधानी आहात का? त्यानंतर तुम्ही कोणाची भेट घेणार आहात? राजीनामा जरी दिला तो खूप चांगला आहे, जरी नाही दिला तो मी अगोदर सांगितलेलं आहे की देवेंद्र भाऊची मी भेट घेणार आहे. आणि आणखीन जे ये हत्या आहे ते तो आहेच, पण याचे और असे आणखीन काही कारनामे आहे. ये तो जे जे समोर आली ते हत्या आहे, पण जे समोर नाही आली आहे, जसे की माझ्यासोबत माझे जो बॉडीगार्ड होता माझ्या परली जेलमध्ये, ते बाहेर निघाल्यानंतर त्यांची ब्रेन हेमरेजतून मृत्यू झाली. असे जे खूप काही मौत आहे जे लोकांच्या समोर आली नाही आहे. तो ये सगळी गोष्टी जी आहे देवेंद्र भाऊ समोर मी ठेवणार आहे, जरी राजीनामा नाही घेतला गेला तो. पण 100% मला पूर्ण विश्वास आहे उद्याच्याला राजीनामा होणार आहे. धन्यवाद. तुमचे संवाद साधला. तर उद्या राजीनामा होणार आहे अशी घोषणा करुणा धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. त्यामुळे आता खरं बघणं महत्त्वाचं आहे की सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतं का. या राजीनाम्यातनं अनेक गोष्टी सिद्ध होतात. मुळात तर नैतिकता हा पहिला मुद्दा आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जी चार्जशीट फाईल करणार आहे त्यातील काही धक्कादायक मुद्द्यांनंतर ही कारवाई होते का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही. सुष्मिता, करुणा मुंडेंनी हा दावा केलाय की उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल. बघूया नेमकं काय घडतं या प्रकरणाच्या अनुषंगाने आणि काल दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर काय घडामोडी घडतात. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. धनंजय मुंडेचा उद्या राजीनामा होणार, धनंजय मुंडेचा उद्या राजीनामा होणार अशी करुणा मुंडेनं फेसबुक पोस्ट केलेली आहे. करुणा मुंडेच्या फेसबुक पोस्टमुळे चर्चेला उधाण आलेलं आहे. या घडीची महत्त्वाची बातमी, करुणा मुंडे हिने एक फेसबुक पोस्ट टाकलेली आहे आणि या फेसबुक पोस्टमध्ये करुणा मुंडेनं असं लिहिलंय की धनंजय मुंडेचा उद्या राजीनामा होणार. या घडीची महत्त्वाची बातमी आहे. आत्ता जे काही वातावरण तयार झालेलं आहे धनंजय मुंडेंविरोधात, त्यांनी राजीनामा द्यावा यासाठी जे काही वारंवार विरोधक सामाजिक कार्यकर्ते एकवटलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरची ही पोस्ट करुणा मुंडे यांची फार महत्त्वाची. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी अधिक बोलूया. प्रणाली, काय सांगाल? करुणा मुंडेची ही पोस्ट चर्चांना उधाण आलंय. अगदी खरं आहे. उद्यापासून राज्य शासनाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या दिवसाच्या आधी म्हणजे आज आपण पाहतो की करुणा मुंडे यांनी ही फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे, ज्याच्यामध्ये 3/3/2025 राजीनामा होगा असं त्यांनी म्हटलेलं आहे. एकूणच जर बघितलं तर करुणा मुंडे यांच्या स्वतःच्या 2 ते 3 केस या धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरू आहे. एका केसमध्ये त्यांना एक नुकसान भरपाई म्हणून पैसे देण्याचं कोर्टानं त्यांना सांगितलेले आदेश दिले धनंजय मुंडेंना. तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर आणखी एक केस जी आहे ती धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरू आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक कराड हा जो धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहे त्यांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केलेली आहे. त्या प्रकरणामध्ये अनेकांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणामध्ये सुद्धा धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्यानं केली जाते आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर करुणा मुंडे यांचं ही जी पोस्ट आहे ही अत्यंत महत्वाची आहे, कारण सातत्यानं मागणी केली जाते. म्हणजे अगदी करुणा मुंडे सुद्धा मागणी करतात की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. इतर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सुद्धा अनेक वेळेला कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी कशा पद्धतीनं गैरव्यवहार केलेले आहेत याची यादी ज्याचा पाढा त्यांनी वाचलेला होता. त्यांच्या वतीनं सुद्धा सातत्यानं मागणी केली जाते की धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा. विरोधी बाकांवरनं सुद्धा मागणी होती आहे, परंतु इतके दिवस होऊनही धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला नाही. किमान अधिवेशन कालावधीमध्ये तरी त्यांचा राजीनामा व्हावा ही मागणी सातत्यानं जोर धरतीये. नक्की नक्की. प्रणाली, धन्यवाद आपण माहिती दिल्याबद्दल. करुणा मुंडे यांच्या या फेसबुक पोस्टनं खळबळ मात्र उडवून दिलेली आहे.
पोस्ट केलेली आहे जी चर्चेत आलेली आहे। करुणा मुंडे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये असं म्हटलंय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल उद्या। धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होत आहे, ते अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राजीनामा देणार आहेत अशी फेसबुक पोस्ट करुणा मुंडे यांनी केली आहे। आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील। सुष्मिता, तुमच्या सोबत करुणा मुंडे स्वतः आहेत, त्यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे, काय सांगाल, काय संवाद? खरं तर करुणाजी, ज्या पद्धतीची तुम्ही पोस्ट केलेली आहे त्यामधनं संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यांची पूर्णपणे अटक, चौकशी या सगळ्या गोष्टी समोर असताना किती महत्त्वाचं आहे राजीनामा होणं, काय सांगाल? खूप महत्त्वाचा आहे राजीनामा होणं आणि खूप गरजेचं आहे, क्योंकि आज नैतिकतेचा जैसे प्रश्न आहे। सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेच्या पोटाच्या पाणी हिडत नाही आणि धनंजय मुंडेला मोठा करण्यामध्ये वाल्मिक कराडचा खूप मोठा हात आहे आणि आज त्यांचे मंत्रिपदाचे जोरावर तो इतकी निर्गुण हत्या केलेली आहे आणि इतके घाणेरडे काम केलेले आहे, तो त्याच्यासाठी मला असं वाटतं की 100% द्यायला पाहिजे। राजीनामा कोण घोषित करणार, स्वतः मुख्यमंत्री की अजितदादा? कारण आपण बघितलं यात युती सरकारमध्ये नेमका राजीनामा द्यावा की नाही याबाबत सुद्धा संभ्रम होता। अजितदादा ये राजीनामा घोषित करणार आहे और आणि 100% ह्यांचा राजीनामा होणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वी कुठेतरी विरोधकांना घाबरून किंवा समाजातील एकूणच नाराजगी पाहून हा निर्णय घेण्यात येतोय की एवढे दिवस पाठराखण करण्यामध्ये अयशस्वी ठरले म्हणून हा प्रयत्न केला? ये जे आज जनताने, आज जनताचा मी खूप असं म्हणताय की सत्ता पुढे शाणपत चालत नाही असं म्हण आहे महाराष्ट्रामध्ये, फक्त मी इकडेच ऐकलेलं आहे। पण मी असं म्हणते, आत्ता मी असं म्हणू शकते की जनता पुढे राजकारण आणि शाणपत चालत नाही। जनताने खूप चांगली पद्धतीने मुद्दा उचलून धरलेला आहे आणि जनताची विजय आहे और जनताची जे बाजू बघून हे लोकांना राजीनामा घ्यावा लागणार आहे। खरं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल ज्या पद्धतीचे पुरावे हाती आलेले आहेत, म्हणजे मुळात तर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे वारंवार समोर आलेले आहेत। इतरही अनेक प्रकरणं या निमित्तानं चर्चेत आलेली होती। तुम्ही या राजीनाम्याबद्दल समाधानी आहात का? त्यानंतर तुम्ही कोणाची भेट घेणार आहात? राजीनामा जरी दिला तो खूप चांगला आहे, जरी नाही दिला तो मी अगोदर सांगितलेलं आहे की देवेंद्र भाऊची मी भेट घेणार आहे आणि आणखीन जे ये हत्या आहे ते तो आहेच, पण याचे और असे आणखीन काही कारनामे आहे। ये तो जे समोर आली ते हत्या आहे, पर जे समोर नाही आली आहे, जसे की माझ्यासोबत माझे जो बॉडीगार्ड होता माझ्या परली जेलमध्ये, ते बाहेर निघाल्यानंतर त्यांची ब्रेन हेमरेजतून मृत्यू झाली। असे जे खूप काही मौत आहे जे लोकांच्या समोर आली नाही आहे, तो ये सगळी गोष्टी जी आहे देवेंद्र भाऊ समोर मी ठेवणार आहे, जरी राजीनामा नाही घेतला गेला तो, पण 100% मला पूर्ण विश्वास आहे उद्याच्याला राजीनामा होणार आहे। धन्यवाद। तुमचे संवाद साधल्याबद्दल। उद्या राजीनामा होणार आहे अशी घोषणा करुणा धनंजय मुंडे यांनी केलेली आहे, त्यामुळे आता खरं बघणं महत्त्वाचं आहे की सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतं का। या राजीनाम्यातनं अनेक गोष्टी सिद्ध होतात। मुळात तर नैतिकता हा पहिला मुद्दा आहे, त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जी चार्जशीट फाईल करणारे त्यातील काही धक्कादायक मुद्द्यांनंतर ही कारवाई होते का हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण अधिकृत घोषणा अजूनही झालेली नाही। सुष्मिता, करुणा मुंडेंनी हा दावा केलाय की उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला जाईल। बघूया नेमकं काय घडतं या प्रकरणाच्या अनुषंगाने आणि काल दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर काय घडामोडी घडतात। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। मुंडेचा उद्या राजीनामा